डिजिटल अरेस्टचा एक प्रकार समोर आलेला होता, नेमकं काय प्रकरण आहे? एक जळगाव जिल्ह्याचा रहिवासी 72 वर्षाचा एक माणसाला एक फोन आला होता. त्या फोनमधून त्यांना असं धमकी दिली की तुमच्या नावाने 6,08,00,000 रुपये मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे. त्याच्या अनुषंगाने दिल्लीमध्ये केस झाला. जरी तुम्ही वयस्कर असल्यामुळे तुम्हाला त्रास देत नाही, तुम्हाला फॅसिलिटेट करतो, तुम्हाला तुमच्या घरीच अरेस्ट करते आणि तुम्ही जरी आमचं इन्स्ट्रक्शन जरी मान्य नाही केलं तुम्हाला अटक होईल, आणखी त्रास होईल, अशा त्यांना भीती दाखवलं आणि धमकी दिलं आणि त्यांना डिजिटल अरेस्ट केलेलं म्हणून त्यांना विश्वास बसवला होता. मग नंतर डिजिटल अरेस्ट केल्यानंतर त्यांच्याकडनं पैसे वारंवार अलग अलग कारण सांगून 31,50,000 रुपये त्यांच्याकडनं ट्रान्सफर होऊन घेतलं होतं जवळपास 1 आठवडा 10 दिवसामध्ये. मग ही सर्व पैसे हा रिटायर्ड झालेला गव्हर्नमेंट सर्वंट होत्या, त्यांनी एफडी होत्या, ही सर्व एफडी मोडून त्यांना पैसा ट्रान्सफर केला. मग आमच्याकडं 24 जून रोजी संपर्क केला. आम्ही सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करून म्हणजे आमच्या तपासात हे निष्पन्न झालं की त्यांना 3 अलग अलग अकाउंटवरती ही पैसे गेलं. मग 2 अकाउंटमध्ये त्यांनी पैसे काढून घेतलं होतं, पण एक अकाउंटमध्ये 10 लाख रुपये शिल्लक होते. ही 10 लाख रुपये आम्ही पैसा फ्रीज केलं. कोर्टाचे परमिशन घेऊन ही 10 लाख जे फिर्यादी आहे, डिजिटल अरेस्टचा विक्टीम आहे, त्यांना आम्ही देणार आहे. जळगाव जिल्हा पोलिसांनी सर्व नागरिकांना ही आवाहन करू इच्छिते, कोणी पोलीस म्हणून ईडी, सीबीआय, कस्टम अशा कारण सांगून जर कोणी तुम्हाला धमकत असेल, भीती दाखवून तुम्हाला पैसे मागत असेल, कोणी विश्वास ठेवू नये. तुम्ही जवळपास पोलीस स्टेशनला संपर्क करा. जर तुम्हाला अशा काय चुका तुमच्या हातात झाल्या असतील, लवकरात लवकर 1930 नंबरवरती संपर्क करा आणि तुमचं कंप्लेंट तुम्ही नोंदवावी, असं मी आवाहन करू इच्छितो. आरोपी काही निष्पन्न झाले? ही अकाउंट नंबर रिव्हील झालेला आहे. अकाउंट नंबर नाव अलग असतात, आरोपी अलग असतात. अकाउंट नंबरवरती नाव आहे, त्याच्यावरती तपास चालू आहे. मग ते मुख्य सूत्रधार कोण आहे या विषयावर आमचा तपास करून अटक करण्याचा प्रयत्न आम्ही करा. सर, किती दिवस त्यांना डिजिटल अरेस्ट केलं होतं आणि नेमकं घरातच किती? त्यांना 7 दिवस त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आलेलं आहे. त्यांना अशा सुरुवातीला सूचना दिल्या की तुम्ही जरी कोण दुसरा माणसाला कोणाला बी सांगितलं तुमच्यावरती आणखी विपरीत कारवाई होऊन जाईल, म्हणून त्यांना घरच्या लोकांना देखील त्यांनी सांगण्यात नाही आलं होतं. त्यांनी प्रत्येक तासात त्यांना रिपोर्ट करायचे म्हणून असाही विश्वास दाखवला. त्यांना दिल्लीमध्ये त्यांचं अकाउंट ओपन केलं म्हणून अशा एक फेक अकाउंट त्यांना फॉरवर्ड केलं होतं. दिल्लीचं तुमच्या नावाने इकडे अकाउंट आहे, या नावानं तुमच्या अकाउंटवरती तुमच्या नावांचं क्रेडेन्शियल्समध्ये अशी ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, अशी त्यांना विश्वास दाखवले होते. आणि जे दिवशी आम्हाला रिपोर्ट करत होते तेच दिवशी देखील त्यांना फोन करायचं तुमचं लोकेशन काय, आणि प्रत्येक गोष्टीचं त्यांचं परमिशन घेऊनच बाहेर पडायचं, प्रत्येक गोष्टी त्यांचे परमिशनच घ्यायचं, असं त्यांना पूर्ण विश्वास संपादन केलं होतं. आणि त्यांना खरंच पोलीस आहे असं त्यांना दाखवलं होतं. आणि काही वेळेला त्यांनी व्हिडिओ कॉल देखील केला होता. त्यांच्या व्हिडिओ कॉलमध्ये पोलीस युनिफॉर्म घातलेलं माणसं त्यांना समोर दिसायचं होतं.